तर अशा प्रकारे चारही अंतराळवीर हे सुखरूपरित्या बाहेर आलेले आहेत। तर यानंतर क्वारंटाईन पिरियड दरम्यान या सगळ्या अंतराळवीरांची अत्यंत काळजी घेतली जाईल, खूप काळजी घेतली जाईल आणि जोपर्यंत पृथ्वीवरील वातावरणाशी ते एक समरूप होत नाही तोपर्यंत काही दिवस हे महत्त्वाचे असतात। लीना वोकील शास्त्रज्ञ आमच्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। लीना मॅडम, स्वागत आपलं जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर। लीना मॅडम, ही अंतराळ मोहीम यशस्वी झालेली आहे, काय भावना आहेत आपल्या? कारण भारताच्या दृष्टीने सुद्धा ही मोहीम यशस्वी होणं हे भारताच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे। अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आज, ऐतिहासिक क्षण आहे भारतासाठी आणि इंडिव्हिज्युअल लेवलला त्यांना सुद्धा सूचना आणि इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर जाणारे हे पहिले भारतीय नागरिक आहेत। त्यामुळे भारताला, इस्रोला खूप खूप अभिमान वाटतो। आता इंडियन एअरफोर्सचे पायलट आहेत ते आणि त्यांची निवड झाली या ॲक्सियम 4 मिशनसाठी आणि पहिल्यांदाच एक भारतीय स्पेस स्टेशनला जाऊन आले, कारण 40 वर्षांची गॅप पडली आणि कॉस्मोनॉट राकेश शर्मा सर इंडो रशियन मिशन मधून स्पेस मध्ये जाऊन आले, परंतु स्पेस स्टेशन, इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला पहिल्यांदाच भारतीय जाऊन आले। 7 प्रकारचे विविध प्रयोग करून यशस्वीपणे आता ते स्प्लॅशडाऊन म्हणजे पृथ्वीवर परत आलेले आहेत आणि ते एक नक्कीच मी म्हणू शकते एक मोठे हिरो, नॅशनल हिरो झालेले आहेत ते, कारण सगळ्याच भारतीयांना आणि त्यातल्या त्यात यंगस्टर्सना, युवा पिढीला प्रेरणा देतील आता ते देणारच आहेत। कारण ते म्हणालेच होते की मी परत आल्यानंतर आता अनेक विद्यार्थ्यांना भेटणार आणि मला जसा कॉस्मोनॉट राकेश शर्मा सरांचा इन्स्पिरेशन किंवा रोल मॉडेल म्हणून मी त्यांच्याकडे बघत होतो, तसंच माझ्याकडे विद्यार्थी आता गायडन्ससाठी येतील आणि ही खूप मोठी गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे। सो ही इज अ नॅशनल हिरो आणि इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला जाऊन आले, 18 दिवस तिथे प्रयोग केले आणि सक्सेसफुली आता परत आल्यानंतर आणि त्यांचा मोठा रोल, मेजर रोल का होता तर ही हॅज बीन पायलट, म्हणजे ॲक्सियम 4 मिशनसाठी ते पायलट असल्यामुळे जाताना डॉकिंग आणि मग येताना अनडॉकिंग आणि ही जी प्रक्रिया आता आपण पाहिलं, पॅराशूट डिप्लॉय झाले आणि 6 पॅराशूट उघडले, मग त्या यानाचा वेग कमी करत करत आणलं आणि समुद्रात म्हणजे प्रशांत महासागरमध्ये त्यांचा स्प्लॅशडाऊन झाला आणि आता त्यांना परत बोटीतून स्पेसएक्सची एक स्पेशल बोट असते त्याच्यातून त्यांना परत आणलं आणि बाहेर आणून आता त्यांना मग स्ट्रेचर मधून आणलं जाईल आणि मग त्यांना 7 दिवस वगैरे क्वारंटाईन केलं जाईल। सो ही सगळी इट इज पार्ट ऑफ द प्रोसिजर। पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भारतासाठी ही गोष्ट की गगनयान मोहीम जी आता 2 ते 4 वर्षांनंतर घडणार आहे, त्यासाठी नक्कीच या गोष्टींचा, हे जे प्रयोग केले, या अनुभव हा सगळा याचा फायदा होणार आहे भारताला, इस्रोला आणि गगननॉट इतर जे निवडले गेलेले आहेत ते देखील सगळे ॲस्ट्रोनॉट शुभांशु शुक्लाकडे बघतात, असे वाट पाहतात की त्यांचे एक्सपिरियन्स ते शेअर करतील आणि ही मिशन मग पुढे जाईल आपली गगनयान जी आपली भारताची स्वतःची स्पेस स्टेशन आहे आपलं भारतीय अंतरिक्ष स्थानक आणि हे व्योमनॉट किंवा गगननॉट सिलेक्ट झालेले आहेत, हे संपूर्ण स्वदेशी बनावटीचं एंड टू एंड भारताची मिशन असेल। परंतु शुभांशु शुक्लांना स्पेस स्टेशनवर पाठवलं आणि परत आले ते यशस्वी, खूप खूप अभिनंदन। नक्कीच लीना मॅडम, धन्यवाद, आपण जय महाराष्ट्र सोबत जोडला गेलात त्याबद्दल आपले आभार खूप खूप।